जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा परिषदेने मागील 5 वर्षाचे रेकॉर्ड ब्रेक करीत सर्वसाधारण सभा अवघ्या 20 मिनिटातच सभेचे कामकाज गुंडाळण्यामागचे गौडगंबाल काय? 20 मिनिटात झालेल्या सभेबाबत 20 मिनिट उशिराने उपस्थित झालेल्या सदस्यांना प्रश्नचिन्ह। नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली। आज झालेल्या सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 15 ते 20 मिनिटातच आजची सर्वसाधारण सभाही घेण्यात आली। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आज सकाळी 11 वाजेचे सुमारास आयोजन करण्यात आले होते। 20 मिनिटे उशिराने सुरू झालेली ही सभा सकाळी 11:20 सुरू करण्यात आली। आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांचे रजेचे अर्ज आले असल्यास त्यांच्या रजा मंजुरीबाबत विचार करणे, सदस्यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांना उत्तरे देणे, शासनाकडून आलेले महत्त्वाचे शासन निर्णय परिपत्रक यांचे वाचन करणे, मागील 5 ऑगस्ट 2024 रोजीचे जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त व ठराव वाचन करणे, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सभा 2023 ते 24 लेखाशीर्ष 2202/822 अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी प्लास्टिक बसकर पट्टे पुरविणे, या योजनेची निविदा स्वीकृती व पुरवठा आदेश निर्गमित करण्यास मंजुरी मिळवणे, सन 2023 ते 24 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजना लेखाशीर्ष 2202/822-31 अंतर्गत 44 जिल्हा परिषद शाळांना जलशुद्धीकरण संच पुरविणे, या कामांची निविदा स्वीकृती, जिल्हा वार्षिक योजना आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2023 ते 24 वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना प्लास्टिक मॅट चटई पुरवणे, या योजनेची निविदा स्वीकृती व त्यान्वये पुरवठा आदेश निर्गमित करण्यास मंजुरी मिळवणे, तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी समिती, पशुसंवर्धन समिती, समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समिती, अर्थ समिती, बांधकाम समिती, शिक्षण समिती प्राथमिक व माध्यमिक, आरोग्य समिती, जल व्यवस्थापन व स्वच्छता समिती, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु सिंचन, ग्रामपंचायत विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, उमेद कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान या समित्यांचा आढावा घेण्यात आला। तसेच सभापती तथा अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात आली। आज झालेल्या सर्वसाधारण सभेस जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, आरोग्य व बांधकाम समिती सभापती हेमलता शितोळे, महिला बालकल्याण सभापती संगीता गावित, समाज कल्याण सभापती शंकर पाडवी, शिक्षण व अर्थ सभापती गणेश पराडके, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम सावनकुमार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोदकुमार पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस कोल्हे उपस्थित होते। आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेचे वैशिष्ट्य म्हणजे अवघ्या 11:20 सुरू झालेली सभा, सभासदांचा चहा संपण्याअगोदरच सर्व विषय मंजूर करण्यात येऊन आटोपण्यात आली। तर जिल्हा परिषदेतील सत्ताधारी पक्षातील 20 पेक्षा अधिक सदस्य आजच्या सर्वसाधारण सभेत उपस्थित होते। तर आजच्या सभेचे वैशिष्ट्य म्हणजे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे विरोधी पक्षनेते अथवा गटनेते हे देखील आजच्या सभेत उपस्थित नव्हते, तर विरोधी गटातील अवघे 7 ते 8च सदस्य उपस्थित होते। एकंदरीतच आज झालेली सर्वसाधारण सभा ही कधी भूतो न भविष्यते अशा रेकॉर्ड ब्रेक करणाऱ्या 20 मिनिटात संपविण्यात आल्याने उर्वरित जिल्हा परिषद सदस्य सभेस उशिराने उपस्थित झाल्याने त्यांनी आचार्य व्यक्त केले। नेहमीच तासनतास उशिराने सुरू होणारी जिल्हा परिषदेची सभा आज अवघ्या 20 मिनिटातच कशी घेण्यात आली, यावर उशिराने उपस्थित झालेल्या सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। दादा असे ते भरती प्रक्रियेमध्ये यांचं सगळं चालू होतं। मी त्यांना पण माहिती मागवली होती, मॅडमांना डीपीसी साठी आम्ही मागवली होती, तर ते पण दिले झालं होतं। तर ते माहिती मागितली होती। पुढचा विषय ताई, एक मिनिट ताई, पेसा भरती संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मंत्रिमंडळाची विनंती आहे आपल्याला, सर आपल्याला सगळ्यांना
तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये पठाण साहेबांना विश्वासात घेऊन तर आता साहेबांनी वाचलं तशी प्रक्रिया लगेच चालू 200-250 मुलं बाहेर थांबलेले आहेत या कागदपत्रांच्या पत्र द्या एवढी आमची विनंती आणि आजच झालं पाहिजे. हो जागा भरायच्या बरं नाही या पेजाच्या पेजा भरतीच्या सगळ्या पदा भरायच्या बरं कुठल्या चिंता नका ठेवू. नमस्कार सन्माननीय अध्यक्ष सन्माननीय सभागृह राज्य समितीची सभा 9 सप्टेंबर रोजी पार पडली. विशेष सभा आढावा घेण्यात आला. कुठल्याही धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. साहेब 2 मिनिटं आपण 100% लसीकरण केलं त्यात त्यासाठी मागच्या वर्षी आपण प्रत्येक तालुक्यातून एकेकाच्या 5 एएनएम मध्ये होतो. बरं आम्हाला असं ऐकण्यात आलं की अकाउंटला 30,000 टाकले गेले त्यात 15,000 काढण्यात आलेले होते 15,000 त्यांना देण्यात आले. तसं काही नाही. त्याच्यामध्ये आपल्याला जी अमाऊंट त्याच्यात आम्हाला सुंदर चौकशी करतो. चौकशीमध्ये साहेब तुम्हीच काढलेले आहे त्यात लोय आहे. मॅडम मी डिटेल्स घेतो कारण त्याच्यामध्ये आपण त्यांच्या अकाउंटला पैसे जमा केले तेवढं आम्हाला सगळं पाहिलेलं आहे तेवढं आमच्या कानावर येत नाही म्हणून आम्ही सांगितलं आहे. नाही काय असेल ते डिटेल देतो मॅडम.